नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मालविका ही सगळ्यांच्या समोर सांगत होते, कारण मला जायचं होतं म्हणून मी अक्षयसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. जे काही मी अक्षयवर तोंडावर सांगू शकत नाही म्हणून ते चिठ्ठीद्वारे सगळं काही सांगण्याचं ठरवलं होतं. आणि ती चिठ्ठी मी जे टेबलवर ठेवली होती तर इरावती ती चिठ्ठी आता लपवते आणि आता सगळ्यांच्या समोर मालविकाला म्हणते की दाखव चिठ्ठी, कुठे आहे ती चिठ्ठी. तेव्हा आता मालविकाला तर तेथे चिठ्ठी न दिसल्यामुळे धक्काच बसतो, कारण हे सर्व इरावतीचं काम असणार आहे हे मालविकाला माहिती असतं. परंतु आता सगळ्यांच्या समोर मालविका तोंडावर पडलेली असते. इरावती आता विचारत असते की दाखव चिठ्ठी, कुठे ठेवलेली आहे चिठ्ठी. परत आता इरावतीला ती चिठ्ठी कशी लपवली ते क्षण आठवतो, कारण इरावती जेव्हा रूमच्या बाहेर येते तेव्हा मालविका ही देवघरात देवाच्या पाया पडून पश्चाताप व्यक्त करत असते आणि रमा अक्षय या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रार्थना करते. आणि तेवढ्यात इरावती समोर ती चिठ्ठी टेबलवर तिला दिसते, म्हणून ती चिठ्ठी आता इरावतीने लपवलेली आहे हे सर्व काही आता इरावतीला आठवते आणि ती स्वतःशी आता हसत असते. आणि तेवढ्यात आता अगदी खाली मान घालून सगळ्यांच्या समोर ते आठवत आता रडण्याचं तर नाटक भारी करत असते आणि मालविकाला आता सगळ्यांच्या समोर तोंडावर पाडते. मालविका म्हणते की नाही अक्षय, चिठ्ठी मी येथेच ठेवली होती. आणि मालविका मात्र आता लगेच म्हणते की ती चिठ्ठी तुम्हीच गायब केलेली आहे. आणि अक्षय, मी तुला सांगते, खरंच ही चिठ्ठी मात्र यांनीच गायब केलेली आहे आणि ह्या नेहमी असंच करत असतात. त्यावर आता इरावतीच्या डोळ्यात अगदी हे नाटक पाणी असतं आणि म्हणते की मी गायब करायला काही चिठ्ठी वेडी आहेस का? मी कशी गायब करेल चिठ्ठी, सांग बरं. अरे अक्षय, तू हिच्यावर विश्वास ठेवू नकोस. मालविका इरावतीला म्हणते की हे बघ, तुम्ही सगळं काही खरं खरं सांगा अक्षयला, कारण तुम्ही मला असं नाही फसू शकत. तेव्हा आता इरावती म्हणते की अगं तू काय बोलतेस, तुला पटते का? नक्की तू हे सर्व काय बोलत आहे? आता इरावती सगळ्यांच्या समोर मालविकाला खोटं पाडते, परंतु शशिकांत आणि पार्वती आजी यांचा आता मालविकावर विश्वास असतो. जे काही ती बोलत आहे ते खरं आहे वाटतं. इरावती म्हणते की हे बघ, तू बाहेरची बाई आहेस, माझ्यावर असे भलते सलते आरोप करू नकोस आणि यांच्या मनात माझ्याविषयी विष निर्माण करू नकोस. तेव्हा आता मालविका म्हणते की इरावती मॅम, तुम्ही जे काही बोलता ते खोटं बोलतात. अक्षयला आता खूपच राग येतो. अक्षय आता सगळ्यांना म्हणतो की बास करा, बाद झाली तुमची ही आता व फालतूची बडबड. माझं डोकं आता बनवायला सुरुवात झाली, नक्की काय खरं आहे. तेव्हा लगेच आता मालविका म्हणत असते की अक्षय, हे बघा, ही बाई खोटे आहे आणि ही बाई मात्र तुमच्या घराचं वाटोळं करायला निघालेली आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला खरं बोलत आहे. ह्या बाईवर तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण आजपर्यंत जे काही तुमच्या घराबद्दल झालं तर ह्या सगळ्याला तुमची ही बाई कारणीभूत आहे. तिनेच सर्व केलेलं आहे आणि रमा आणि तुम्ही जे काही आता कारणामुळे वेगळे आहात त्या सगळ्याला कारणीभूत ही बाईच आहे. हिच्यामुळे तुम्ही दोघं वेगळे आहात. बाईने अगदी खूप कट कारस्थानं केली आणि तुम्हाला दोघांना वेगळं करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला आठवतं का, जेव्हा गणपती बाप्पांच्या समोर आरोहीने जी 500ची नोट चोरली होती तर कोणी सांगितलं होतं? ह्या बाईने सांगितलं होतं आरोहीला. तेव्हा आता जे पैसे आरोहीला तिने चोरण्यासाठी सांगितलेले असतात तर तो क्षण आता सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो. तेव्हा आता आरोहीने गणपती बाप्पांसमोरचे पैसे चोरले असतात, कारण इरावतीने तिला सांगितलेलं असतं की तुझ्या आईसाठी काय महत्वाचं आहे, अगदी जी असणारी वस्तू आहे तर ती आता उचलायची, म्हणून आता पैसे खूप महत्त्वाचे असतात हे बाबाने आरोहीला अगोदर सांगितलेलं असतं. म्हणून आता आरोही तिने ते गणपती बाप्पांच्या समोरचे पैसे अगदी उचलून घेतलेले असतात आणि ते चोरून आता रमा तिला पाहते. रमा म्हणते की आरोही, तू काय लपवतेस? आरोहीने मात्र पैसे लपून ठेवलेले असतात, कारण आईची परीक्षा आता इरावतीने तिला घेण्यासाठी सांगितलेली असते, परंतु त्यामागे नाटकच असतं. तेव्हा आरोही आता आईला म्हणलेली असते की तू इथून जा, मला तुझी काही गरज नाही. तेव्हा रमाने आरोहीवर हात उचललेला असतो. हा क्षण आता आरोहीच्या आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो. तेव्हा आता हे सगळं सांगितल्यानंतर मालविका म्हणते की अगदी खालच्या पातळीला गेली आणि हे सर्व काही कटकारस्थान इने केली. तुमच्या कॉफीमध्ये जे काही गुंगीचं ते औषध आहे ते सुद्धा मला इनेच टाकायला सांगितले होते ह्या बाईने. तेव्हा आता अक्षयला तो क्षण सुद्धा आठवतो, कारण मालविका मला आणायला न जाता त्या कॉफीमध्ये तिने काहीतरी मिक्स केलेले आहे आणि रमा आल्यामुळे मात्र आता हे सगळं उघड झाले होते. तेव्हा इरावतीच तेथे आलेली असते आणि कॉफीचा कप तिने अगदी फेकून दिलेला असतो. हे सगळे क्षण आता अक्षयला सुद्धा आठवतात. अक्षय आता इरावतीकडे बघतो आणि पार्वती आजीला तर माहितीच असतं. पार्वती आजी रागाने इरावतीकडे बघत असते. आता तारा सुद्धा यात सामील असते आणि आता यांचा नवीन काहीतरी डाव असतो.
तेव्हा आता ती एक बॉटल घेऊन येते आणि इरावती आत्याला म्हणते की हे ग्रॅनी, अगं मेडिकलवाल्याने ही कोणती तरी बॉटल आणून दिलेली आहे. तेव्हा इरावती आता मुद्दा म्हणते की बाळा, अगं कुठली बॉटल? आता ही मालविकाच्या नावाने आलेली आहे असे तारा मुद्दा म्हणते. तेव्हा आता मालविका लगेच म्हणते की आता ह्या जे काही गोळ्या आहेत तर इरावती मॅम त्या अगदी मागवायच्यात आणि आम्हाला तुमच्या कॉफीमध्ये टाकायला सांगायच्या, जेणेकरून तुमची खूप चिडचिड होईल, तुम्हाला अस्वस्थ जाणवेल. या सगळ्याच्या गोळ्या तुम्हाला सुरू होत्या. तर आता हे ऐकून अक्षयला तर जबर धक्का बसतो. अक्षय आता अगदी गंभीर होतो. ते सगळं काही ह्या बाईने करण्यासाठी आम्हाला सांगितलेलं होतं. तेव्हा आता इरावती म्हणते की हो मी मागवायचे. आणि आता मालविका म्हणते की बघितलंस का, बघितलंस, आणि सांगा ना त्याला खरं काय आहे अक्षयला. तेव्हा आता शशिकांत डोक्याला हात लावतो. तर आता इरावती मुद्दाम मालविकाला खोटं पाडते आणि म्हणते की काय ग, तू PhD केलेली आहे का खोटं बोलण्याची? अगं तू काय बोलतेस? अगं या गोळ्या तर नेहमी तू अक्षयच्या कॉफीमध्ये टाकायची. अगं मी तुला काय विचारायची की ह्या नक्की गोळ्या कसल्या आहेत, तर तू मला वेगळंच कारण द्यायची. कारण तू असं म्हणायची की डिप्रेशन मधून त्याला बाहेर येण्यासाठी ह्या गोळ्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्याचा त्रास कमी होऊन त्याला शांत झोप लागण्यासाठी या सगळ्या गोळ्या आहेत. आणि हे बघ, ह्या गोळ्या घेतल्यानंतर अक्षय नेहमी चिडायचा आणि तेव्हा सुद्धा मी तुला विचारायचे, तेव्हा तू मला म्हणायची की वेळ लागेल याचा सगळं इफेक्ट होण्यासाठी. आता हे सगळं काही इरावती खोटं बोलते आणि मालविकाला खोटं ठरवते. मालविका रडतच म्हणते की नाही, हे सगळं खोटं आहे. तर तेव्हा इरावती म्हणते की नाही, तू त्यावेळेस मला असं म्हणायची की थोडेसे पेशन्स ठेवा इरावती मॅम. आता किती इरावती खोटं वागून आता मालविकाला खोटं ठरवत आहे. तारा तर इरावतीच्या बाजूनेच असते आणि म्हणते की हो मामा, मी तिला नेहमी विचारायचे आणि तेव्हा मला ती तेच म्हणायची की तुझा मामा डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी, अगदी रिलॅक्स होण्यासाठी तुला ह्या गोळ्या देत होती, म्हणजे मालविका. तर इरावती म्हणते की हो की नाही तारा? तेव्हा तारा म्हणते की हो ना, हे सगळं काही ऑपोजिट झालं आणि मामा तुझ्यावर तो असं परिणाम होईल हे आम्हाला खरंच माहिती नव्हतं. तेव्हा इरावती लगेच रडण्याचं नाटक करत म्हणते की म्हणजे अक्षयला तू. तेव्हा आता मालविका रडत असते. मालविका म्हणते की हे बघ अक्षय, तू यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. अरे या दोघी मला फसवण्यासाठी मुद्दाम खोटं बोलत आहे. तेव्हा आता मालविका इरावतीला म्हणते की का तुम्ही खोटं बोलतात? तर इरावती म्हणते की हो, आम्ही दोघीही खोटं बोलतो. फॅमिलीतील सगळी माणसं खोटं बोलतात, घरातल्या विषयी वाईट विचार करतात. बाहेरून आलेली तू माझ्या फॅमिलीला त्रास देत आली, त्यामुळे तू इथून जाऊ शकते. तेव्हा आता मालविका बिचारी खूप रडत असते. तर आता शशिकांत म्हणतो की काय चाललंय ह्या आपल्या घरामध्ये, मला कोणी हे सर्व सांगेल का? तेव्हा आता इरावती म्हणते की मी खोटं बोलते आणि तुझ्यासारखी बाई आमच्या घराविषयी असा विचार करते हे जर मला माहिती असतं, रस्त्यावरच्या बाईला तुझं भलं करण्यासाठी कधीही मी घरात उचलून आणलंच नसतं. घरातील लोकांचा भल्याचा विचार केला आणि रस्त्यावरच्या कोणत्याही ओळखीच्या बाईला अगदी मी घरात घेऊन आले. तेव्हा आता मालविका म्हणते की हे बघा अक्षयजी, माझं प्लीज एकच मिनिट ऐकून घ्या. तेव्हा आता अक्षयची खूपच चिडचिड होते. अक्षय डोक्याला हात लावून वैतागत म्हणतो की बास करा आता हे सर्व काही. अक्षयला खूप टेन्शन येते. पाच झालं, आता माझं डोकं पूर्णपणे भणभणायला सुरुवात झाली. काय चाललं तुमचं हे सर्व? आता कितीही नाटकं आणि कोण खरं बोलतं कोण खोटं? अक्षय म्हणतो काय झालं हे सर्व? इरावती डोळ्यातील पाणी पुसते आणि इरावतीचा आता दुसरा प्लॅन आहे, तो मात्र आता तिने बरोबर वर्क केलेला असतो. तेवढ्यात आता दाराशी पोलीस येतात. इन्स्पेक्टर साहेबांना बघून आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसतो. आता पोलीस म्हणल्यानंतर सगळेजण खूप घाबरतात. आता आरोही, अर्था आणि तारा हे सगळेजण आत जातात. तर आता इरावती म्हणते की काय पोलीस? आता हे तर इनीच केलेलं असतं, परंतु सगळ्यांच्या समोर आव आणण्याचा प्रयत्न करत असतात. इन्स्पेक्टर साहेब विचारतात की अक्षय मुकादम? तर अक्षय म्हणतो की हो मीच आहे, काय झालं नक्की? आणि आता मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुमच्यावर जो हल्ला झाला होता त्याची चौकशी साई करत होते. आता हे ऐकल्यानंतर कुठे सगळ्यांच्या जीवात जीव येतो. त्यांनी आम्हाला जे काही दिलेलं CCTV फुटेज आहे तर त्यावरून आम्ही त्या हल्लेखोरांना पकडलं. तेव्हा आता शशिकांत विचारतो की त्या हल्लेखोरांकडून हे कळलं का, हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आले म्हणून? तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तो म्हणजे चौकशी केल्यानंतर आता ते एक नाव समोर आलेलं आहे की तोच गुन्हेगार आहे की नक्की त्याने त्या गुंडांना पैसे दिले होते. तेव्हा आता मालविका इरावतीकडे बोट दाखवत असते. आता इरावती नाटक करत म्हणते की कोण असेल? मालविकाला असं वाटतं की आता इरावतीचं नाव घेतील म्हणून, कारण इरावतीनेच हे सर्व केलेले आहे. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब, तेव्हा आता मालविका असं नाव म्हटल्यानंतर आता मालविकाच्या पायाखालची जमीन सरकते. तिला जबर धक्का बसतो. सगळेजण आता संशयाने मालविकाकडे बघत असतात. इरावतीला तर आनंदच होतो. मालविका म्हणते की हे बघा अक्षय, मी असं नाही करू शकत, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्यावर गुंड पाठवून हल्ला नाही करू शकत. तेव्हा आता लगेच शशिकांत सुद्धा रागाने मालविकाकडे बघतो आणि अक्षय सुद्धा. तेव्हा इरावती म्हणते की काय तू गुंड पाठवलेत आणि मी
खोटं बोलते, तारा खोटं बोलते, पोलीस सुद्धा खोटं बोलतात, पकडलेले गुंड सुद्धा खोटं बोलतात आणि साक्षी पुरावे सुद्धा खोटं बोलतात का? तेव्हा मात्र आता लगेच इरावती त्या पोलिसांना म्हणते की इला घेऊन जा. तर आता मालविका समोर येते, पार्वती आजीचा हात धरते आणि अक्षयला सुद्धा म्हणते की हे बघा, मी खरंच काही केलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, मी गुंड वगैरे नाही पाठवले. पार्वती आजीला म्हणते की तुम्ही सांगा, काही कट कारस्थान केलेली आहे तर ती या बाईने केलेली आहे. इरावतीला आता रडतच म्हणते की तुम्ही का मला अडकवतात, सांगा ना जे काही खरं आहे ते. आता इरावती तिला म्हणते की अगं तू डोक्यावर पडलेली आहेस का? अगं सगळी साक्षी पुरावे आहे तर ते तुझ्या विरुद्ध आहेत. अगं माझ्यावर आरोप लावताना मात्र सेम असे साक्षी पुरावे लागतील आहे का तुझ्याकडे? तेव्हा आता इरावती बरोबर मालविकाला फसवते आणि सगळ्यांच्या समोर तिलाच दोषी ठरवते. मालविका म्हणते की अक्षय खरंच मी काही केलेले नाही. तर इरावती म्हणते की अगं पोलीस सगळं काही साक्ष पुरावे आता तुला पकडायला घेऊन आलेले आहेत, मग तू आता सगळ्यांच्या समोर हे कबूल कर की हे सर्व तू केलंस. पोलिसांनी तुझंच नाव घेतलेलं आहे ना? आता मात्र त्यांनी कुणाचं नाव घेतलेलं आहे, इरावती की मालविका? कळून द्या ना सगळ्यांना इन्स्पेक्टर साहेब, सांगा बरं नाव. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाव तर मालविकाचं समोर आलेलं आहे. तेव्हा आता मालविका मनामध्ये खूप रडत असते आणि म्हणते की शेवटी या इरावतीने आपल्याला यामध्ये अडकवलंस, कारण आता सगळ्यांच्या समोर आपलं नाव हे पुढे आलेलं आहे. तेव्हा आता अगदी कबूल करणं हेच कबूल आहे, कारण मला खोटं बोलावंच लागेल आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करावं लागेल. म्हणून आता मालविका म्हणते की हो मीच केलेलं आहे, कारण मी स्वतःला सिद्ध नाही करू शकत. मला माहिती आहे की मी खूप चुकीचं वागले आणि मला पश्चाताप होतोय, त्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे. शेवटी मात्र आता मालविका इरावती समोर हार मानते. आता मात्र इन्स्पेक्टर साहेब त्या कॉन्स्टेबलला मालविकाला अटक करायला सांगतात. तेव्हा आता कॉन्स्टेबल लगेच मालविकाला पकडतात. तर आता इन्स्पेक्टर साहेब अक्षयला म्हणतात की तुम्हाला सुद्धा यावं लागेल आणि यांच्या विरुद्ध लेखी तक्रार तुम्हाला द्यावी लागेल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला काही लेखी तक्रार वगैरे या बाईच्या विरोधात करायची नाही. तेव्हापासून तू आमच्या घरात आली तेव्हा सुद्धा आल्यानंतर मी तुला काही अगदी हॅपी असं स्वीकारलेलं नव्हतं, पण तसंही तू इथून चाललेली आहे तर निघून जा. तुमच्याकडे जर ठोस पुरावा असेल तर तुम्हाला हिच्या अगेन्स्ट जे काही अगदी निर्णय घ्यायचा असेल, तिला शिक्षा द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. मला मात्र हिच्या विरोधात कोणतीही लेखी तक्रार नाही द्यायची. मला प्रकरण वगैरे वाढवायचं नाही, हिला तुम्हाला न्यायचं असेल तर तुम्ही नेऊ शकतात. आणि तो इरावती आत्याला म्हणतो की हे बघ आत्या, तुला जर माझं भलं करायचं असेल तर असं कुणाला रस्त्यावरून परत घेऊन येऊ नको जाऊ. मात्र अक्षय ते मालविकाला घेऊन जायला सांगतो. आता मालविकाला लगेच इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबल म्हणतात की चला. तेव्हा आता मालविका म्हणते की एकच मिनिट. आता मालविका रडतच अक्षय समोर हात जोडते आणि मालविका रडत म्हणते की हे बघा, मी तुमच्यासोबत खूप वाईट वागले, पण तरी सुद्धा तुम्ही माणुसकी दाखवली आणि यापुढे मात्र मी कधीही तुमच्या आयुष्यामध्ये नाही डोकावणार. तुम्ही आणि रमा खरंच एकमेकांसाठी आहात. प्लीज रमाला या घरात परत घेऊन या. जी जागा मात्र आता इथेच आहे आणि मी उगाच येथे आले कारण आता यांच्या सांगण्यावरून मी इथे आले होते. आय एम सॉरी आणि रमाला प्लीज या घरामध्ये घेऊन या आणि परत कधीच मी तुम्हाला माझा चेहरा नाही दाखवणार. आणि इरावती रागाने ती बॉटल आता मालविकाच्या हातात देते. आता मालविका रागाने इरावतीकडे बघत असते आणि आता पोलीस आता मालविकाला घेऊन जातात. तेव्हा आता अक्षय डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की अरे बापरे, हे माझ्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे. तर अक्षय आता आजीला म्हणतो की आजी, रमा माझ्या आयुष्यातून गेल्यापासून हे सर्व असं चालू आहे. तर तेव्हा आता अक्षय लगेच शशिकांतला म्हणतो की तुम्ही जे काही मला सुचवतात, जे काही तुमचा आता प्लॅन आहे ते सगळं मी करायला आणि ऐकायला तयार आहे, कारण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. तेव्हा अक्षय पूर्णपणे वैतागून गेलेला असतो. रमाला घरी आणण्यासाठी त्याला आता अगदी म्हणजे खूपच इच्छा त्याची सुरू झालेली असते. आणि तेव्हा आता शशिकांत लगेच हसतो आणि आईला म्हणजे पार्वती आजीला म्हणतो, आई बघितलंस का, बघ बचाऱ्याने पहिल्यांदा माझ्यावर विश्वास दाखवला. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे शेवटी बापच असतो लेकाला मार्ग दाखवण्यासाठी आणि बाकी काही दुनिया तर टपलेलीच असते, असं सगळ्यांचा फायदा घेण्यासाठी. इरावतीकडे बघत म्हणते. तर इरावती लगेच म्हणते की मी तर आता शशिकांत म्हणतो की आई आता मी आलो, आता कुणाची टप्पर आहे माझ्या मुलाच्या विरोधात जाण्याची. हे बघ अक्षय, आता मात्र आम्ही घरातील सगळेजण तुझ्या सोबत आहोत. इरावती आता शशिकांतकडे बघत असते. नंतर आता इकडे अण्णा हे कॉफी घेत असतात. तेवढ्यात रमा अगदी घाईत आवरत येते आणि म्हणते की अण्णा खरंच मला उठण्यासाठी खूपच उशीर झाला, मला उशीर होतोय, मी जाते. आणि साई कुठे आहेत? आता अण्णा म्हणतात की अगं तो तर तुझ्या अगोदर गेला, उशीर होतोय असे म्हणून तो लगेच निघून गेला. रमा म्हणते की अहो ते असे कसे गेलेत, पोलीस नक्की त्यांना काय म्हणाले हे ते मला सांगून जाणार होते.
तेव्हा आता अण्णा म्हणतात की अगं साई सांगत होता की ती मालविका आहे ना, कोणती मालविका, तर तिने हे सर्व केलेले आहे. तर तेव्हा आता रमा विचारते की मालविका नक्की. तेव्हा अण्णा म्हणतात की मालविका म्हणजे मला काय माहिती आता नक्की हे सर्व काय आहे ते, तू मला का विचारतेस. अगं मला साईने सांगितले की मी तुला सांगत आहे. पोलीस आले होते म्हणे त्या मालविकाला पकडण्यासाठी आणि त्यांनी मात्र तिला सोडून दिलं. तर आता अण्णा परत म्हणतात की मला हेच कळत नाही की त्या मुलीने याच्यावर अगदी हल्ला करण्यासाठी, त्याला मारण्यासाठी मारेकरी पाठवलेत आणि याने तरी सुद्धा तिला काही शिक्षा न देता तिला सोडून दिले का, असं मलाच आहे. तेव्हा आता रमा म्हणते की हो असेच आहे, ते कुणाविषयी सुद्धा मनामध्ये ते राग ठेवत नाही. आता अण्णा विचारतात की रमा खरंच अक्षयवर तुझं प्रेम आहे ना अजून सुद्धा. तेव्हा आता रमा हो असं म्हणून जाते आणि आता मात्र रमा पुन्हा भानावर येते आणि म्हणते की नाही म्हणजे होतं, आता नाही असे आता अण्णांसमोर म्हणते. आणि आता नाही अण्णा, आता त्या प्रेमाचा काय उपयोग बरं. आता अण्णा सुद्धा म्हणतात की हो ना, तसंही अक्षय खरंच खूप मोठ्या मनाचा माणूस आहे. ज्या मुलीने त्याला अगदी मारेकरी पाठवले त्याला मारण्यासाठी, त्याला इजा पोहोचवली, त्याला इतका त्रास दिला, तरी सुद्धा त्याने त्या मुलीला माफ केलं. जी रमा मात्र त्याच्यावर इतकं वर्ष नितांत प्रेम करते, त्याच्यावर मात्र 7 वर्ष राग धरला. कसे काय 7 वर्ष त्याने तुझ्यावर राग कसा धरला बरं. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा अण्णा, परक्या माणसाने जर आपल्याला दुखावलं तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो, त्या गोष्टीचा इतका फरक पडत नाही. आपल्या जवळच्या हक्काच्या माणसाने जर आपल्याला दुखावलं तर आपण मात्र हर्ट होतो, आपल्याला वाईट वाटतं, खूपच फरक पडतो. हे असं सगळं झालेलं आहे. तर खरंच अक्षय खूप चांगले आहेत, एक माणूस म्हणून सुद्धा आणि जोडीदार म्हणून सुद्धा. इतकी वर्ष आम्ही एकत्र होतो तर खरंच त्यांनी मनापासून माझ्यावर प्रेम केलेलं आहे आणि अजून सुद्धा ते माझ्यावरच प्रेम करतात. फक्त ते प्रेम माझ्या नशिबात नाही एवढंच. मात्र आता शशिकांत मस्त आयटीत कपडे घालून सगळ्या फॅमिलीला आता एकत्र अण्णांच्या घरी घेऊन येतो आणि म्हणतो की आहेत का व्याही बुवा घरात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अहो हेच आहे. तर आता शशिकांत लगेच अण्णांना नमस्कार करतो आणि आता घरातील सगळी काही फॅमिली आलेली असते. सगळेजण आता रमाकडे बघतात. रमा मात्र आता धक्क्याने त्यांच्याकडे पाहत असते. अण्णा विचारतात की तुम्ही कोण आहात, इथे सगळ्यांचं काय काम आहे. तेव्हा आता सगळे कोणीही काही उत्तर देत नाही, सगळे एकमेकांकडे बघत असतात. आता रमा मात्र खूपच घाबरते. तेव्हा आता मंगला मावशी लगेच म्हणते की मुलांनो, अरे हे तुमचं आजोळ म्हणजे आपल्या रमाचं माहेर. तेव्हा आता आरोही म्हणते की वाव खरंच मला तर खूपच आवडलं. पार्था म्हणते की हो ना, आम्ही सुद्धा खूप मजा करू इथे. आता मंगला मावशी म्हणते की ह्या सगळ्याच्या अगोदर रीतसर आपण रमाचा हात त्यांच्याकडे मागूया. आता अण्णांना राग येतो. अण्णा लगेच म्हणते की हा सर्व काय बालिशपणा आहे. तर अण्णासाहेब कर्णिकांच्याच घरात त्यांच्या समोरच उभे आहात, त्याचं तुम्हाला भान आहे का. आता पार्वती आजी म्हणते की अहो अण्णासाहेब कर्णिक काही देव नाहीत, माणूसच आहेत ना. शशिकांत हात जोडत म्हणतो की त्याच माणुसकीच्या नात्याने आम्ही रमाचा हात तुमच्याकडे मागायला आलो, ते पण रीतसर. आता अक्षय शशिकांतची ओळख करून देतो की हे माझे वडील शशिकांत मुकादम. तेव्हा आता रमा बोलायला जाते की हे बघा मी तुम्हाला. तेव्हा अण्णा म्हणतात की रमा थांब 1 मिनिट, आता ते आलेच आहेत, मग त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून तर घेऊयात. शशिकांत हात जोडत म्हणतो की आम्ही मुलाकडचे आणि अक्षय माझा मुलगा आहे. अक्षयसाठी आम्ही आमच्या रमाचं स्थळ पाहतोय, आमच्या अक्षयला रमा खूप आवडली. तेव्हा आता लगेच पार्थ म्हणतो की अण्णासाहेब प्लीज. तेव्हा आरोही हात जोडत म्हणते की आओ खरंच आई फक्त माझ्या बाबासोबतच खुश राहू शकते. आर्था सुद्धा म्हणते की प्लीज प्लीज आमच्या रमा काकूला परत द्या. आता रमाचा सुद्धा अगदी जीव कावराबावरा होत असतो, ते अगदी आपल्या मुलांकडे प्रेमाने पाहत असते. त्यानंतर मंगला मावशी म्हणते की अण्णासाहेब तर फार हुशार आहात, अगदी जाणते आहात, हे सर्व तुम्ही समजून घ्या की या घरासाठी रमा आमची जीव की प्राण आहे. त्या अगोदर त्यांच्या लग्नाची जी बंधनं आहे ती तुटली असेल, परंतु त्यांच्या मनातील बंधनं कधीही तुटणार नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही आता त्यांना वेगळं करू नका. किंवा आता शशिकांत पुढे म्हणतो की अण्णासाहेब आम्हाला माहिती आहे की तुम्ही रमाचं लग्न दुसरीकडे ठरवलेलं आहे म्हणून, ही चांगल्या घरातील आहे, परंतु रमाच्या डोळ्यात आणि अगदी मनात मात्र अजून सुद्धा अक्षयच आहे. प्लीज तुम्ही आमची ही मागणी पूर्ण करा, प्लीज प्लीज. आता सगळेजण प्लीज प्लीज करत असतात. तेवढ्यात अण्णा म्हणतात की 1 मिनिट. आता रमा मुद्दा म्हणते की हे सर्व काय चाललं, तुम्ही प्लीज येथून जा. आता पार्वतीची रमाजवळ येते आणि म्हणते की बाळा तू प्लीज घरी चल, येथे तू खुश नाही. एक वेळेस मात्र तू खोटं बोलशील, परंतु तुझे डोळे मात्र खोटं बोलणार आहेत का, सांग ना रमा. तेव्हा आता रमा म्हणते की आई आजी तुम्ही ते ठरवू नका की मी खुश आहे किंवा नाही, आणि माझं आयुष्य मला यापुढे शांततेत जगून द्या. तेव्हा आता सगळ्यांना खूप वाईट वाटतं. तर अक्षय पुढे येतो. अक्षय म्हणतो की रमा अगं चल ना आपल्या घरी परत, तू आपलं घर तुला बोलवत आहे. तेव्हा आता रमा म्हणते की ते माझं घर नाही, मी तुम्हाला किती वेळेस सांगितलेलं आहे. तेव्हा आता सगळ्यांना खूप असं वाईट वाटतं. माझा हा निर्णय ऐकून सगळ्यांना अगदी चेहरे खाली पडतात, सगळेजण खाली पाहतात. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र आता अण्णा हे सगळ्यांच्या समोर म्हणतात की तुम्ही रमाचा हात मागायला आलेले आहात, मग रमाच माझी उत्तराधिकारी आहे.
तुझ्याकडे श्रीमंती किती आहे आणि तुम्हाला पगार किती आहे असे अक्षयला विचारलं जातं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की आमच्याकडे मनाची श्रीमंती आहे. तेव्हा अण्णा म्हणतात की त्याने पोट नाही भरत. बेसिक आणि आर्थिक स्थैर्य हे अक्षयकडे नाही. त्यामुळे तुम्ही खरंच एकदा साईला भेटा आणि तेव्हाच तुम्हाला कळेल की साई आणि अक्षय या दोघांमध्ये मात्र माझ्या रमासाठी बेटर कोण आहे. तेव्हा आता रमा सुद्धा पाहत असते, ते पण खाली मान घालून. आणि सगळी मुकादम फॅमिली आता खाली मान घालून बघत असते आणि अक्षय सुद्धा आता अगदी डोळ्यामध्ये पाणी आणत बघत आहे. तेव्हा आता मित्रांनो, रमा आणि अक्षय परत एकत्र कसे येतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.